कडे पाहताय त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी या निमित्तानं मानाचा मुजरा करूया आणि स्पर्धेकडे आपण वळूया। सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चषक 2024 या 24च्या पर्वामध्ये आपण आगमन केलं। 2023 वर्ष गेलं, अनेकांच्या कडू आणि अनेकांच्या गोड आठवणी या वर्षामध्ये आपण पाहिल्या असतील। त्या वर्षाला आपण निरोप दिलं आणि येणाऱ्या 2024 नव जल्लोषामध्ये आपण स्वागत केलं। सामन्याला सुरुवात झाली। रघु परदेशी एक नामवंत असा हा खेळाडू पहिला चेंडू फेकत असताना सफल झाला होता फलंदाज। पहिल्या चेंडूवर दत्ताच्या बॅटमधून आला चौकार। 4 धावसंख्येने खातं ओपन। डीजे उदात कुशीमध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ। स्वराज्याचं सुंदर स्वप्न ज्या महापुरुषानं सत्यामध्ये उतरवलं ते अखंड हिंदुस्थानाचे कुलदैवत राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं स्वराज्याचं भगवं तोरण आपल्या खांद्यावर झेललं पेललं ते थोरले छत्रपती धर्मवीर शंभूराजे। महाराष्ट्रातील या तिन्ही महापुरुषांना डीजेच्या माध्यमातून आपण मानवंदना देण्यात आलेली आहे। 2 चेंडू संपलेत। रघु परदेशी हा गोलंदाज आणि 2 चेंडू मात्र दिशा आक्रमक पवित्र घेतलाय। वन सोल्युशन नवी मुंबई टीमच्या दत्ता खेळाडूंना लगातार 2 चौकार। 8 धावा धावपटलावर मारा बदललाय रघु परदेशी या खेळाडूंना। भिंगारी गावचा हा खेळाडू। हा चेंडू पुन्हा एकदा यावेळी दिशा वेगळी पाहायला मिळाली। दत्ताच्या बॅटमधून पॉइंटच्या दिशेने हा चेंडू खेळलाय। लगातार 3रा चौकार पाहायला मिळाला फलंदाज दत्ताच्या बॅटमधनं। संध्या पुन्हा एकदा आपण देऊया डीजेला। गोलंदाजीचा अगेन्स्ट फलंदाजी करत असताना लगातार 3 चौकार। जो रघु परदेशी एका प्रॅक्टिस सामन्यामध्ये अर्थात उद्घाटनीय सामन्यामध्ये भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूच्या अगेन्स्ट त्याने गोलंदाजी केली होती। तो हा रघु परदेशी भिंगारी गावचा एक अष्टपैलू खेळाडू। गेले कित्येक वर्ष आपण त्याला पाहताय। तो गोलंदाज मात्र यावेळी थोडीशी महागडी अशी गोलंदाजी करतोय। समोर असणारा फलंदाज दत्ता परत सफल झालाय। मात्र रघु परदेशी आपला अनुभव दाखवतोय। तूही मला चौकार मारू शकत असशील तर माझ्या सुद्धा क्षमता आहे की तुला बाद करण्याची क्षमता दाखवली मैदानाच्या आतमध्ये रघु परदेशी या गोलंदाजांना। पहिली सफलता यावेळी शिवशंभू पनवेलला आणि पहिला हादरा वन सोल्युशन नवी मुंबई या टीमला। डीजे नव्हता कलम नव्हता सुखी होती माझी प्रजा। कायदा नव्हता कलम नव्हता सुखी होती माझी प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता छत्रपती शिवाजी राजा। ज्यावेळी शिवाजी महाराजांचं गीत आपण ऐकताना एक आत्मविश्वास एक स्फूर्ती आपल्यामध्ये निर्माण होत असतं। दत्ता हा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येतो नवीन फलंदाज अमित। मगाशी लारा संगणकाने सांगितलं की अमित हा एक दर्जेदार खेळाडू आहे। तो अमित यावेळी 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे
आणि तिसरा क्रमांक जर म्हटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या अथवा ग्रामीण, ही जागा एक अतिशय महत्त्वपूर्ण खेळाडूची असतोय तो अमित, ज्याची देहबोली जर आपण बघितली अतिशय जबरदस्त आहे. आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं काय तर आपलं आरोग्य. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य धनसंपदा असं आपण म्हणतोय. आपल्याजवळ किती पैसा आहे त्या पैशापेक्षा आपलं आरोग्य किती चांगलं आहे याला महत्त्व असते. कारण आरोग्य चांगलं असलं तर आपलं जीवनमान चांगलं राहतं. त्याप्रमाणेची ही देवभोवली आपली पाहत आहे अमितची. अमितला तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाज करतो रघु परदेशी. राईट हँड राऊंड विकेटने मारा करतोय. फिरकीचा जादूगार यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखी एक सफलता पाहायला मिळाली. रघु परदेशी गोलंदाजानं फिरकीचा जादूगार अमितच्या जाड्यामध्ये अडकवला. आणखी एक सफलता, आणखी एक ब्रेक थ्रू यावेळी मिळवून दिलाय शिवशंभू पनवेल टीमला. डीजे होत्या वन सोल्युशन नवी मुंबई या टीमच्या, त्या अशा मात्र मावळल्या. कारण अमित हा फलंदाज 0 बाद झाला. अमित बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर मैदानच्या आतमध्ये येतोय नवीन फलंदाज संतोष. खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धा आपण जर बघितली सर्व गुण संपन्न माझ्यासोबत जोडले गेले. स्कोररच्या भूमिकेमध्ये एक युवा स्कोरर आर्यन म्हात्रे ओवळे माझ्यासोबत समालोचन क्षेत्रासाठी जोडले गेलेत. जगदीशजी पाटील मॅन फ्रॉम नारिवली, रायगड समालोचक असोसिएशनचे सन्माननीय सिलेदार. लाईव्ह टेलिकास्ट आपण जर बघितली स्टार टेनिस क्रिकेट सर्वेसर्वा विशालजी बाबर यांची संकल्पनेतून पुन्हा एकदा जोरदार अपील झाल्या पंचांकडे. त्या अपील फेटाळण्यात आले. मात्र एक धाव यावेळी आली बाईच्या स्वरूपामध्ये. एका धावसंख्येनं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या आपण जर बघितली तर वन सोल्युशन नवी मुंबई 2 बाद 13 हा क्रिकेटमध्ये आपण अशुभ आकडा मानत असतोय, पण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये हा आकडा कधीही अशुभ नसतो. कारण या तारखेला अनेक सारे शुभ कार्यक्रम आपल्या आयुष्यामध्ये होत असतात. तो आकडा म्हणजे 13. या स्पर्धेला पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय प्रशांतजी बांदिविक वडेकर पेन, संकेत ढोळे अलिबाग, राजेंद्र काजले डोंबिवली आणि साऊंड सिस्टीम आपण पाहताय. आमचा आवाज आपल्या समोर जातोय ते HP ऑडिओ अनिकेत पाटील अदई आणि मी स्वतः राजेंद्र जगन्नाथ भगत चिरनेर अशी आमची संपूर्ण टीम आजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. आजचा दिवस 40+ आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या उमेदीमध्ये आपला काळ ज्या खेळाडूने गाजवला ते खेळाडू म्हणजे 40+ तेव्हाचा काळ हा खूप वेगळा होता आणि आताचा काळ हा खूप वेगळा आहे. त्यावेळी जर क्रिकेटमध्ये गाड्या असत्या मालिकावीरासाठी तर अनेक मालिकावीर या गाड्या या खेळाडूंनी जिंकल्या असत्या, पण त्यावेळी दुर्दैवी म्हणावं लागेल त्या खेळाडूंचं. मात्र आज खूप सारं प्रोत्साहन क्रिकेटला मिळतंय. गोलंदाजीमध्ये झाल्याबद्दल नवीन येतो गोलंदाज संघाकडनं कैलास फोरजी. एक मोठं नाव आहे क्रिकेटमधलं. आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे दुसरं P2चं षटक घेऊन आलाय. कैलास हा खेळाडू समोर असणारा फलंदाज सलामीचा अली हा खेळाडू पहिलाच संतोष नॉन स्ट्राईकला आली आहे. अशी जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. थोडीशी धावसंख्या चांगली म्हणावी लागेल, पण 2 फलंदाज मात्र संघाचे बाद झालेत. पहिला चेंडू फुल टास प्रयत्न झाला धावचीचा, मात्र इथे सफलता मिळाला आणखी एक. आणि पंचांचा इथे इशारा आला, हा चेंडू असेल भीमार, अर्थात नो चेंडू. एक धाव मिळाली आणि एक फलंदाज सुद्धा या चेंडूवर बाद झालाय. डीजे तीन फलंदाज बाद झाले. 13 आकडा अशुभ झाला वन सोल्युशन मुंबई या टीमला.
फलंदाज बाद झाला. 5व्या क्रमांकावर येतो नवीन फलंदाज दिलीप. दिलीप येतोय. संघाची धावसंख्या जर म्हणावी गेली तर चांगली आहे, मात्र खराब बाजू म्हणली तर 3 फलंदाज आतापर्यंत या टीमचे बाद झालेत. कैलास हा पहिला चेंडू, या चेंडूवर असेल फ्री हिट. मुक्त चेंडू आणि मुक्त संचार या चेंडूवर करायला चान्स असेल. वन सोल्युशन नवी मुंबई या टीमसाठी सज्ज होते कैलास. आपला मारा त्याने आता बदललाय, राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. हा चेंडू होता सरळ, फक्त ढकलून दिला. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. 1 धावसंख्या पूर्ण. 2चा प्रयत्न करतोय. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. पॅडी हा चेंडू उचलेपर्यंत 2 धावसंख्या सहज पूर्ण. 2 धावसंख्येने संघ पोहोचते 16 धावसंख्येवर. दिलीप या फलंदाजानं आपलं खातं खोललंय. संतोष दिलीप या फलंदाजानं आपलं खातं खोललंय. संघ पोहोचलाय 16 वर. हा चेंडू एक वेगळी नजाकत या चेंडूवर पाहायला मिळाली. फक्त एक दिशा दिली आणि झालं काय, क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला आणि मात्र ज्या चेंडूवर 1 धाव आली असती तो चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. डीजे धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या झाली धावपटलावर ती 3 बाद 20. 3 बाद 20 अशी धावसंख्या आजच्या या दिवसामध्ये. 40+ 8 ही संघ अनेक ताकदवान संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहताय. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा काळ ज्यावेळी त्यांचा होता तो काळ त्यानं गाजवला. आज ही 1 धाव आरोग्यासाठी ही संकल्पना आपण 40+च्या माध्यमातून पाहताय. आणि क्रिकेट आपण खेळतोय, आपण व्यायाम करतो म्हणून आपली देहबोली चांगली राहतो, आपलं आरोग्य चांगलं राहत असतं. त्यासाठी क्रिकेट हे खूप महत्त्वाचं आहे. कैलासचा पुढचा चेंडू असेल. अतिशय सुंदरसा होता चेंडू. वायडी वॉर्कर फेकला. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित धावफलकावर राहिली ती 3 बाद 20. 3 बाद 20 अशी धावसंख्या धावपटलावर. सुसज्ज असं हे मैदान आहे. निसर्गाच्या सान्निमध्ये सुंदरसं मैदान पारगावच्या नगरीमध्ये आपण पाहताय. 20 धावा धावपटलावर. पुन्हा एकदा एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज दिलीपनं केला. त्या प्रयत्नामध्ये आलं अपयश. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर. ती मात्र 3 बाद 20. चांगली सुरुवात यावेळी म्हणावं लागेल दोन्ही संघाकडनं. वन सोल्युशन नवी मुंबई आणि शिवसंभ पनवेल. हा चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये खेळलाय. आणखी एक बॅक टू बॅक चेंडू निर्धाव फेकते गोलंदाज कैलास पोरजी. 20 धावा 3 बाद 20 अशी धावसंख्या धावपटलावर. राईट हँड राऊंड विकेटने मारा करतोय. 55 पास करून गोलंदाजी करतो कैलास हा खेळाडू. यावेळी पुन्हा एकदा बॅटची एज लागली. रघु परदेशीकडे हा चेंडू गेला. चूक केली नाही, चेंडू अडवला आणि मात्र पुन्हा एकदा आणखी एक चेंडू निर्धाव गेला. चांगल्या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. कैलास 4G 6 चेंडू पैकी दावा खर्च केला ते त्याने फक्त 7. अशा अर्थाने 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वन सोल्युशन नवी मुंबई संघ पोहोचते 3 बाद 20. ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. छत्रपती शिवाजी महाराज आज अनेक गड किल्ले
खऱ्या अर्थानं ज्यांच्या संकल्पनेतून जिंकलेत बांधलेत, पण एकाही गड किल्ल्याला राजांचं नाव नाहीये ते छत्रपती शिवाजी महाराज. आज लाखो आणि करोडो मंदिरामध्ये देव बसलेत ते राजांच्या पराक्रमामुळं. ते छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. पुन्हा एकदा रघु परदेशी नवीन आलेला गोलंदाज आपल्या कोट्यामधील दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलाय. 2 धावा या चेंडूवर आयोजकांनी घेतलेली अथक मेहनत. सन्माननीय हरीश केदारी, सन्माननीय जितेंद्र करावकर, निखिलजी नाईक, समीरजी भोईर, रोहिदासजी नाईक आणि प्रशांतजी भोईर हे सर्व आयोजक आणि त्यांना सर्वांना सहकार्य करणारे अनेक त्यांचे सदस्य असतील. या सर्वांच्या प्रयत्नाने एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येतोय. रघु परदेशी आळीसाठी हा चेंडू फिरकीचा जादूगर. एका ग्रीपमध्ये 2 स्पिन करण्याची ताकद ज्याच्या मनगटामध्ये आहे आणि गोलंदाजीच्या जीवावर आपल्या स्वप्नामधली पहिली मालिकावीर 2 व्हीलर बाईक ज्या खेळाडूने जिंकली तो भिंगारी गावचा हा सितारा रघु परदेशी. आळीसाठी आळी मात्र यावेळी प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा. त्या प्रयत्नामध्ये सफलता मिळू शकली नाही. मात्र 1 धाव या चेंडूवर आली. केतन मेहरनं हा चेंडू उचलल्यापर्यंत 1 धाव संख्या इजिली पूर्ण. 1 धाव संख्येवर संघ पोहोचतोय 23 वर. सन्माननीय सचिनजी पाटील, सन्माननीय नरेशजी गायकवाड, 40+ खेळाडू ब्रॉस संजयजी पाटील या सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. या सर्व मंडळींना नम्रतेची विनंती की आपण सर्वांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. रघु परदेशी पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू सन्मान दिलाय चेंडूवर. लॉंग ऑफ रिजन मध्ये हा चेंडू आला. पॅडी चेंडू उचलतोय. 1च धाव चेंडू मिळाली. 1 धाव संख्या संघ पोहोचतोय 24 वर. 25 लक्ष चांगलं आहे वन सोल्युशन नवी मुंबई टीमचं. सव्वीस धावा झाल्यात. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या पाहायला मिळतात 3 बाद 26. चांगली सुरुवात केली होती वन सोल्युशन नवी मुंबई या टीमनं. मात्र तदनंतर थोडीशी कमबॅक केलं कैलास आणि रघु यानं. आणि धावांचा जो रतीप पहिल्या षटकामध्ये वाढत चालला होता त्याला थोडासा लगाम घातला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या 3 बाद 26. 4थं षटक घेऊन तर संघाचा संगनायक अर्थात लारा या नावानं प्रसिद्ध असणारा हा खेळाडू सुदर्शन हा खेळाडू कामोठे गावचा. मात्र लारा या नावानं खूप प्रसिद्ध आहे. अनेक सारी मैदानं कामोठे टीमसाठी खेळत असताना अनेक स्पर्धा आपल्याला संघाला जिंकून देणारा खेळाडू. आज 40+ मध्ये खेळताना शिवशंभू पनवेल या संघाचे नेतृत्व हा खेळाडू करतोय. पहिला चेंडू फेकेल समोर असणारा फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दिलीप खेळतोय. सामना करणारा सुदर्शनचा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. लाराचा हा वेगवान चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज दिलीपनं केला. त्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा आला अपयशाने चेंडू गेला. पुन्हा एकदा आणखी एक निर्धाव बॅक टू बॅक निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. 26 धावा धावपटलावर पाहायला मिळालं. आतापर्यंत वन सोल्युशन नवी मुंबई या टीमच्या. यावेळी एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि मात्र झालं का यावेळी क्षेत्ररक्षण झालं थोडंसं खराब. चेंडू जातोय सीमारेषा लगत. जिथं एकही धाव नव्हती तिथं मात्र मिळालाय 4 धावा. डीजे चौकार एक नजाकत या चेंडूवर पाहायला मिळाली. सुंदरसं गीत आपण ऐकलं. पुन्हा एकदा तोच फटका त्याच प्रकारचा खेळलाय. अतिशय तंत्र. क्रिकेटचं सौंदर्य कसं असावं त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दिलीप हा फलंदाज दाखवतोय. कारण क्रिकेटमध्ये कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती ही खूप महत्वाची असते. क्रिकेटचा जर काळ बघितला आज षटकार चौकार मारणारा खेळाडू मोठे आपण पाहत असाय पण सिंगल डबलला कमी व्हॅल्यू असतोय. त्या प्रकारची फलंदाजी
वेळ आहे पुन्हा एकदा आपण ऐकूया संगीत. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 34 पाहायला मिळाली. लारा हा खेळाडू गोलंदाजी करत असताना लगातार 2 चौकार. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता, तदनंतर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. कारण 7 असायला हवी क्षेत्ररक्षकाची. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे क्षेत्र कुठलेही असू द्या, एकमेकांचं सहकार्य हे महत्वाचं असतं. हा चेंडू मात्र यावेळी वापसी मिळवली गोलंदाजानं, कारण एक मानसिक दडपण त्यानं क्रिएट केलं आणि मानसिक दडपण क्रिएट करताना हा चेंडू फेकला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली. धावफलकावरती 3 बाद 34. या दोन खेळाडूंमध्ये चांगली पार्टनरशिप होताना आपल्याला पाहायला मिळाला. दिलीप आणि अली. आयुष्यामध्ये पार्टनरशिप ही महत्वाची असते. ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये हे दोन खेळाडू करताना दिसत आहेत. 34 धावा धावपटलावर. पुन्हा एकदा हा चेंडू लॉंग ऑनच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर टायमिंग नव्हता. एकच धाव या चेंडूवर मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचते 35 वर. आता मात्र या षटकामधील शेवटचा एक चेंडू पॅडी लॉंग ऑफ चार्जर मध्ये एक चांगला क्षेत्ररक्षक आमचे किरणभाई पाटील, पणवेळ समालोचक असोचे सन्माननीय अध्यक्ष यांचे अतिशय जवळचे जिवलग मित्र. पॅडी एक अष्टपैलू खेळाडू आहे उळवे टीमचा. 35 धावा धावपटल्यावर. सुदर्शन लारा आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय. 9 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा यावेळी चांगला ताकदीचा वापर पाहायला मिळाला या चेंडूवर, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कैलास फोरजी यानं केलं. एकच धावसंख्येवर समाधान म्हणलं. एका धावसंख्येनं 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटल्यावर धावसंख्या पाहायला मिळाली. वन सोल्युशन नवी मुंबई टीमची. प्रति षटकामागे 9ची सरासरी राखली. धावसंख्या 3 बाद 36. डीजे आणि संघातर्फे शेवटचं स्लॉगवरचं षटक घेऊन गोलंदाजाचं नाव पॅडी विश्वास. विश्वास आहे तो गोलंदाज. स्लॉगवरचं शेवटचं षटक हाणामारीचं. यावेळी आली हा खेळाडू आक्रमक पवित्र घेईल का अंतिम 6व्या षटकामध्ये. स्ट्राईक आपल्याजवळ एवढी जोरदार अपील झालाय आणि मात्र ते अपील पंचाने यावेळी उचलले की आगळी वेगळी आधा पाहायला मिळाली. गोलंदाजाची ऍक्शन जबरदस्त वाटली आणि अपील जबरदस्त वाटली आणि त्या अपील मात्र पंचानं उचललं आणि आणखी एक सफलता यावेळी मिळाली शिवशंभ पनवेल या टीमला. ऐकूया पुढचं संगीत. थँक्यू. एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं हे गीत आपण ऐकलं. 22 तारीख संपूर्ण या भारत देशामध्ये उत्सव बघितला. अयोध्यामध्ये आपल्या प्रभू रामचंद्रांचं आगमन झालंय. मर्यादा पुरुषोत्तम एक वचनी आणि एक बाणी म्हणून ज्यानं खूप कीर्ती मिळवली अशा प्रभू रामचंद्राचं गीत आपण ऐकलं. धावसंख्या धावपट्ट्यावर 36. हा पुलटा चेंडू फक्त ग्लान्स चेंडू केला. चेंडू जाणार फाईल द ग्रिजर मध्ये. अतिशय दर्जेदार चौकार आलाय फलंदाज मनोजच्या बॅट मधनं. डीजे
थँक्यू. सन्माननीय अविनाशजी पाटील, सन्माननीय नरेशजी गायकवाड या साऱ्या मंडळींना विनंती करणार. सन्माननीय संजयजी पाटील बॉस, सन्माननीय सचिन पाटील, सन्माननीय धोनी भोईर या सर्वांना विनंती करतो की आपण या. आणि हा चेंडू यावेळी भिरकावलाय, थोडासा कमी पडली ताकद, अन्यथा हा चेंडू सीमारेषा पार झाला असता, पण तसं काही झालं नाही. आणखी सफलता मिळाली शिवशंभू पनवेल या टीमला आणि आणखी एक हादरा मिळाला वन सोल्युशन नवी मुंबई या टीमला. 5वा हादरा मिळाला. धावसंख्या 40. डीजे थँक्यू. पारगाव गावचं ग्रामदैवत हनुमानाचं मंदिर या गावामध्ये या भूमीमध्ये आहे आणि गावामधील ह्या हनुमानाचं गीत आपण ऐकलं संगीताच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने या गावचं ग्रामदैवत त्या प्रकारे नानोबा मंदिर आहे, त्या प्रकारचं हनुमानाचं मंदिर आहे. प्रभू रामचंद्राचे निस्सिम भक्त म्हणून आपण हनुमानाकडे पाहिलं, त्या हनुमानाचं गीत ऐकलं. धावसंख्या झाली धावपटलावर 40. फलंदाज बाद झालाय मनोज. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय 7व्या क्रमांकावर फिरोज. फिरोज हा मैदानाच्या आतमध्ये येतो. 7व्या क्रमांकावर हा फलंदाज आलाय. सामना करेल सुभाषचा. वेगवान चेंडू होता, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फिरोजनं केला. प्रॉपर टायमिंग झाला नाही. एक धावसंख्या सहज पुन्हा 2चा प्रयत्न केला, मात्र झाले काय, आणखी एक फलंदाज बाद होतोय वन सोल्युशन नवी मुंबई या टीमचा. आणि आणखी एक सफलता यावी मिळाली शिवशंभू पनवेल या टीमला. एकच धाव या चेंडूवर. डीजे करावा लागेल. गोलंदाजाचा वेग खूप मोठा आहे, वेगावर स्वार झाला हा गोलंदाज. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपटल्यावर 41. 6 बाद 41. शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रामधील असेल. पहिला पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धासाठी शेवटचा चेंडू. धावसंख्या 41. पुन्हा एकदा हा चेंडू स्टेट ड्राईव्हच्या रिझन मध्ये मारता मारता हा काऊकॉर्नर क्षेत्रामध्ये गेला. एक धावसंख्या पूर्ण. 2चा प्रयत्न करताना मात्र फलंदाज आणखी होणार बाद. अशा अर्थाने पहिला पूर्वार्ध संपला. पहिला पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर वन सोल्युशन नवी मुंबई या टीमच्या धावसंख्या आपण धावपटावर जर बघितले तर 42 धावा. 43 धावांचं आव्हान शिवशंभू पनवेल या संघासमोर ठेवलंय. 43 धावा शिवशंभू पनवेल संघ सहजरित्या पाणी घेऊन जायचं की या धावांपासून रोखण्यामध्ये वन सोल्युशन नवी मुंबई टीम यश प्राप्त करेल. याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा या आजच्या दिवसामधील ऑफिशियल समालोचक रायगड समालोचक असोसिएशनचे सन्माननीय एक सदस्य नारवली गावातील आमचे आदरणीय गुरुवर्य सन्माननीय जगदीशजी पाटील सरांना मी विनंती करेन की आपण आपल्या सुमधुर मुखाबद्दल समालोचन करायचं आहे. त्यापूर्वी मी घेतो आपली रजा. धन्यवाद.
हॅलो 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 चेक. तर आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये काही सन्मान आहेत आपण करणार आहोत. मी विनंती करेन पूर्णपणे आयोजन कमिटीला की आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील पहिले सत्कार मुस्ते असतील सन्माननीय सचिनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान या मंचावरती करणार आहोत. आयोजन कमिटीला विनंती राहील. हॅलो 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 चला या ठिकाणी खेळाचं पहिलं सत्र संपलं. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर धाबा बनवल्यात त्या आर्यन सांगतील एकूण 42 बनवल्यात. 43 लक्ष्य आहे आणि सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये स्ट्राइक वरती केतन मेहर आणि नॉन स्ट्राइक यांना अजय. ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी पाहा मिळतो आपल्याला. शिवशंभो पनवेल या संघाची एकूण 43 धाबा करायच्या आहेत. गोलंदाज अजय ठाकूर. पहिलाच बॉल फटका फसला हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र सेफ लँड झालाय. एक धाव केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न नकार दिला जातोय आणि एक या धावसंख्येवरती चला सुरुवात एका धाब्याने झाली. वैयक्तिक एक धाव पाहा मिळते आपल्याला संघाचे आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. यावेळेस फटका चांगला आहे. पुल केलाय डीप मिड विकेटला. फिल्डर वेगाने आल्यात मात्र रन्स मिळेल एकच. एक या धावसंख्येवरती पुन्हा एकदा समाधान व्यक्त करावं लागलंय. दोन चेंडू दोन धाबा. केतनला पाहतोय स्ट्राइक वरती. फुल टॉस आणि फटका चांगला आहे. बॅकफुट पॉइंट मधून चाललाय चेंडू. गरंगळ्या करत जमिनीला गुदगुळ्या करत चेंडू सीमा पार. पहिला दमदार चौकार केतन मेहरच्या बॅट मधून. चांगला फटका होता. अगदी पाठीमागे सरकले गॅप होता. त्या गॅप मधून चेंडूला पाठवलाय. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा गॅप मध्ये. आता मात्र चेंडू डीपिश कबरला जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा हा दुसरा दमदार चौकार.
पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ. पुन्हा एकदा केतन या ठिकाणी पहा मिळतोय बॉल हवेत, मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिलाय आणि ते 2 धावा अंकित केल्यात स्कोरबोर्ड वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तर काही लास्ट बॉल आहे. यस, पुढचा सामना स्वामी समर्थ ओवळे आणि त्याच्या अगेन्स्ट केलेला सुनील 11 विंदणे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा. चला, पहिला षटकाचा खेळ संपला. या दरम्यान आपण स्वागत समारंभाकडे वळूया. मी जितूदादा करावकर यांना विनंती करेन की आपले पाहुणे सचिन पाटील साहेब या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करावा. धोनी दादा या आपण आपल्या शुभासे धोनी भोईर यांच्या शुभासे सचिन पाटील यांचा आपण या उद्योगपती कोली कोपरचे. नको नको या इथंच घ्या, आहे ना कॅमेरा. कसं सामना पण चालू झालं, मग सामना चालू असला ना का माहिती का ते पाहुण्यांचं सत्कार अविनाश पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी समीर भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण त्यांना सन्मानित करावं. पुन्हा एकदा लेटकट केल्यात. वा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असले हे दाखवत असताना केतन मेहरला पाहतोय. अतिशय चांगली बॅटिंग. केतन ऑज अ फायर. पुढचा सन्मान सुनील मोकल साहेबांचा सन्मान प्रशांत भोईर. सुजल फोन करते त्यांना. चला, सुजल 11 विंदणे. सुजल 11 विंदणे टीमचे कॅप्टन आपण. याचा एकूण स्कोर बोर्ड वरती स्कोर 21. गोलंदाज पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. केतन स्ट्राईक वरती आपल्या होम ग्राउंड वरती. मात्र यावेळेस प्लेड ऑन. चेंडू मात्र एस्टन वरती जाऊन आदलला. प्रथम बॅटला आणि त्याच्यानंतर एस्टन वरती जाऊन आदलला. पहिला धक्का 21 या धावसंख्येवरती. केतन मेहर बॅक टू द पॅव्हिलियन. संदीप करावकर साहेब यांचा सन्मान करूया आपण. तर सिरवी इम्प्रा बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या स्पर्धेमध्ये पाहतो येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा या ठिकाणी मान सन्मान केला गेलाय. काल सुद्धा पाहिले आपण बरेचसे मान्यवर आणि आज सुद्धा संडे आहे, त्यामुळे सकाळपासूनच पाहुण्यांची रेलचल आपल्याला पाहायला मिळते. चला, विंदणे टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा प्लीज. नेक्स्ट मॅच आपला आहे सुजल 11 पॅडे आला आता 1 डाऊनला. 21 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. आर्यन
फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित नाहीये, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, दमदार चौकार. अतिशय चांगला चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा. एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल दिला आणि 2 धावा ते सहज पूर्ण होणार. तिसरीचा कॉल, 3 रन्स, 3 धावा पहा मिळतात आपल्याला. थोडंसं पंबलनेस आणि त्याचा फायदा लगेचच उचलला. 3 धावा अंकित केल्या त्या स्कोरबोर्ड वरती. यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज होतील रनआउट. फलंदाज बाद झाल्यात. आणि 29 धावा पहा मिळतात आपल्याला. षटक 2 संपल्यात, तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. बॅकफुटला जाऊन चांगला फटका पंच केलाय. डीपवरती फिल्डर आहेत आणि चेंडू अगदी सीमारेषेजवळ. 43 तो विन आहे. 42 झाल्यात, 43चं लक्ष होतं. 2 धावा. संजय म्हात्रे आणि त्याचबरोबर फलंदाज पॅडीला पाहतोय. फटका चांगला, फिल्डर उपस्थित आहेत मात्र अगदी त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडूला फ्लॅट स्टॉक. 6 धावा. यावेळेस चांगलं एसटी रक्षण, गुड बॉल, सच अ ब्युटिफुल बॉल. तर याच दरम्यान पाहतोय आपण आपल्या रायगडची आणबान शान, क्रिकेटमधील लेजेंड खेळाडू आणि ज्याचा आज नाव सर्वांच्या ओटावरती सहजासहजी येते ते आपल्या रायगडचा वंडरबॉय सन्मानित आकाजी तारेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने की आपण मंचावरती यावं. त्याचबरोबर पद्माकरजी पाटील आपल्याला सुद्धा इन्व्हिटेशन दिलं जातंय, या आपण मंचावरती. स्वागत आहे आपलं. विंधने टीम आपण रिपोर्टिंग करा लगेचच. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला डीप मध्ये, एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. 43चं लक्ष्याचा पाठलाग करताना शिवशंभो पनवेल संघ चांगल्या स्थितीत पाहायला मिळतं. अगेन्स्ट नवी मुंबई, ज्या संघाला 60 ते 65 धावसंख्येचं लक्ष ठेवायचं होतं
त्यांच्या कॅप्टनने सुद्धा असं सूचित केलं, मात्र पाहिजे तशी फलंदाजी झाली नाही आहे. यावेळेस एसटीची झाली असते, मात्र कीपर कडून चेंडू मिस झालाय. एक डॉट बॉल पहा मिळतं. तिसरं षटक गोलंदाज दत्ता यांना पाहतोय. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये पहा मिळेल. आज मात्र 40+ 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील ओपनचे. हलक्या हाताने ग्लान्स केलं जातंय. शॉर्ट लेगला फिल्डर दूरवरती आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि पाहता पाहता दुसरी धाव सहजरित्या पूर्ण कंप्लीट केली गेली आहे. स्वामी समर्थ वरचे स्वामी समर्थ ओवळे चला टॉससाठी या. आकाशजी तारेकर आपल्याला या इन्व्हिटेशन दिलं जातं. या मंचावरती आपलं स्वागत आहे. या टॉस तुमच्या शुभ हस्ते केला जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलं चेंडूला आणि त्याच्यावरती एकेरी धाव मिळाली आहे. 41. आणि ते एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि विजय ठरतोय. सामना जिंकला शिवशंभो पनवेल टीमने. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. आता लगेचच टॉस होईल. आकाशजी तारेकर आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आकाश या.